हे लाडू पहा ना, किती छान दिसत आहेत ना. पण हे रेडीमेड बुंदीचे लाडू आहेत. ही बुंदी पहा, रेडीमेड घेतली आहे मी. ही मोतीचूरची बुंदी आहे. ज्यांना बुंदीचे लाडू तर करायचे आहेत पण बुंदी करता येत नाही, त्यांच्यासाठी हा छान ऑप्शन आहे. तर पाक करण्यासाठी इथे मी 1 किलो साखर घेतली आहे, कारण बुंदी ही 1.25 किलो आहे. 50 ग्रॅम मगजबी आणि थोडे बेदाणे घेतले आहेत आणि इथे 15 ते 20 लवंगा घेतल्या आहेत आणि 5-6 वेलच्या घेतल्या आहेत. आता लवंगा आपण छान बारीक करून घ्यायचे आहेत. खूप पण जाड ठेवायचे नाहीत, खूप पण बारीक ठेवायचे नाहीत. 1 किलो साखरेसाठी मी साखर बुडेल इतकेच पाणी घातले आहे, म्हणजे 3 वाट्या पाणी घातले आहे. आता हे गॅसवर ठेवून साखर विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचे आहे. गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे. आता पाकामधली मळी काढण्यासाठी 2 ते 3 चमचे दूध टाकायचे आहे, म्हणजे पाकामध्ये जी काही घाण असते ती फेसाबरोबर वेगळी होईल. जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणखीन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हे पहा, आता इथे मी पाकामधली मळी काढून घेत आहे आणि पाकसुद्धा इथे छान क्लिअर झाला आहे. आता इथे पाक उकळताना 10 मिनिटं झाली आहे. आपल्याला पाक एकदम पातळ करायचा पण नाही आहे आणि एकतारी पण करायचं नाही आहे, त्याच्यामधला करायचा आहे. म्हणजे अर्धवट तार आली पाहिजे असा पाक करायचा आहे, म्हणजे लाडूवर साखर उठत नाही. आता पाक झाला आहे आपला. त्यामध्ये मगजबी, वेलची, बारीक केलेल्या लवंगासुद्धा घालायच्या आहेत. आता 1 किलो साखरेच्या पाकामध्ये मी 1.25 किलो कळी टाकली आहे. ही मोतीचूरची कळी आहे आणि आता हे छान ढवळून घ्यायचे आहे एकसारखे. हे लाडू फार गोड होत नाहीत, एकदम मधुर आणि मधाळ असे होतात. इथे कळी छान ढवळून झाली आहे आणि 1 तासासाठी झाकून ठेवायचे आहे. 1 तासानंतर पुन्हा कळी छान ढवळून घ्यायची आहे, म्हणजे खाली जो पाक बसलेला असतो तो छान वरती येईल आणि वरील कळीला पण लागेल. ही कळी मी पाकामध्ये 3 तास ठेवली होती. आता कळीने पाक छान ओढून घेतला आहे आणि कळी पण छान सुकली आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आता आपण लाडू वळायला घेऊ. थोडेसे मिश्रण मुठीमध्ये घ्यायचे आहे आणि असे दाब देऊन एक बेदाणा लावायचा आहे आणि छान लाडू वळून घ्यायचे आहेत. लाडू पण सुंदर होतात. या लाडवाला ग्लेज मस्त येतो, अगदी रेडीमेड लाडवासारखेच अगदी होतात आणि हे लाडू अगदी छान 8 दिवस टिकतात. पण हे लाडू 8 दिवस टिकण्यासाठी शिल्लकच राहणार नाहीत, एवढे हे सुंदर होतात. लाडू पहा किती छान तयार झाले आहेत. या लाडवांचा मोठा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकला आहे, तो तुम्ही पाहू शकता. हे लाडू तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.